हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते व्लॉग्स विथ सोसो सोनालीमध्ये। माझ्या पुढे छान छान अशी ज्वेलरी बघून तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की आज आपण काय एक्सप्लोर करणार आहोत। खूप सुंदर अशी माझ्यासमोर ज्वेलरी आहे। आता दिवाळी झाली, आता लग्नसराई सुरू झालेली आहे, त्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा फ्लावर्सच्या ज्वेलरी वेडिंग सीझनसाठी लागतात किंवा मॅटर्निटीसाठी लागतात। त्याच ज्वेलरीचं कलेक्शन आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर खूप छान अशा या ज्वेलरी होम बेस्ड एक ताई आहेत, त्या घरगुती त्यांचा हा बिझनेस चालवतात आणि खूप सुंदर सुंदर ज्वेलरी बनवतात। तर आता त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात की त्या बिझनेस या कधीपासून करतायत आणि त्या कोणती कोणती ज्वेलरी बनवतात। तर नमस्कार ताई। नमस्कार मॅडम। तर आता आम्हाला सांगा की तुम्ही हा बिझनेस कधीपासून चालवताय आणि कोणती कोणती ज्वेलरी बनवता। मी हा बिझनेस म्हणजे कोरोनाच्या काळापासून सुरुवात केली। अच्छा। हां, तेव्हापासून मग हळूहळू आता एकदम सगळे पॅटर्न वगैरे बनवता तुम्ही। हो। अच्छा, मग आता कोणते कोणते पॅटर्न बनवता जरा मला मी सांगा। ब्रायडल बनवते, फ्लावरचे रिअल फ्लावर बनवते, रिअल फ्लावरच्या ज्वेलरी आणि आर्टिफिशियल ज्वेलरी सगळ्या प्रकारच्या, होलसेल रिटेल छोटे मोठे सगळे पॅटर्न बनवते। शिवाय सीझन वाईज हलव्याचे दागिने बनवून देते। त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा भरपूर पॅटर्न आहेत, छोटे मोठे सगळे ब्रायडल वगैरे सगळे आपले फोटोशूटसाठी असे आहेत बऱ्यापैकी म्हणजे। आणि वेस्टर्न पॅटर्न बनवतो, परत कवडी सेट आहेत। अच्छा, ते कवड्यांचे असतात ते पण बनवता? ते पण आहे, कवडीचं आहे आणि वेस्टर्न पण आहे। अच्छा, वा। म्हणजे सीझन वाईज त्या ज्वेलरी बनवतात। आता लग्नसराई आहे तर लग्न सीझनचे जी ज्वेलरी असते, मॅटर्निटीचे बनवता, हलव्याचे संक्रांतीसाठी त्या बनवतात, फोटोशूटसाठी। आणि हे तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही करता? दोन्ही। अच्छा, म्हणजे ऑफलाईन सुद्धा करतात आणि ऑनलाईन सुद्धा करतात। तर या ताई प्रॉपर पुण्याच्या आहेत, तुम्ही पुण्यातून त्यांच्याकडे व्हिजिट करून सुद्धा घेऊ शकता। होम बेस्ड त्यांचा बिझनेस आहे की किंवा तुम्हाला यातली कोणतीही ज्वेलरी आता व्हिडिओ पाहिल्यानंतर ऑनलाईन जरी मागवायची असेल तरी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मागवू शकता। आणि कोणी जर अशी डिझाईन दाखवली की आम्हाला या डिझाईनची पर्टिक्युलर हवी आहे तर ती डिझाईन पण तुम्ही बनवून देता। पाहिजे तो तुम्हाला फ्लावर चेंज करून मिळतील, तुम्हाला कलर्स मिळतील वेगळे वेगळे, तुम्हाला त्यातले स्टोन आहेत ते वेगळे मिळतील, तुम्हाला जिप्सीचे अनेक प्रकार बघायला मिळतील, कलर व्हाईट सगळ्या प्रकारचे। म्हणजे त्यांची जी व्हरायटी आहे ती व्यवस्थित, म्हणजे त्यांना जे हवंय, त्यांनी एखादी मला व्हिडिओ पाठवली की आम्हाला ही कलरी हे गळ्यातलं, तर ते पण ऍडजस्ट करून देतो की ह्याचं गळ्यातलं ह्याचं कलरी आवडतं सगळ्यांना, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते। वा। तर बघा, आता मी तुम्हाला यातल्या एक एक ज्वेलरी दाखवणार आहे। खूप सुंदर सुंदर माझ्यासमोर ज्वेलरी आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। त्यातलीच एक खूप सुंदर अशी आता मी इथं ज्वेलरी लावलेली आहे। खूप छान असा हा पूर्ण सेट आहे, जर आपला नॉर्मल तुम्ही ज्वेलरीचा सेट जर बघता म्हणजे प्रॉपर कंबरपेट्टा झाला, लॉंग सेट, शॉर्ट, बिंदी, कानातले आणि ते हातातल्या बांगड्या झालं, अंगठी झालं, प्रॉपर हा फुल सेट ठेवलेला आहे। मी त्याच्याबद्दल आता त्या ताईंकडनं जाणून घेणार आहेत आणि हळूहळू मी तुम्हाला सगळे सेट दाखवतेच। तर या सेटबद्दल आम्हाला सांगा जरा। हा सेट असा ब्रायडल आहे, बेबी शॉवरसाठी वगैरे आपण वापरू शकतो। म्हणजे ब्रायडलसाठी पण हा सेट यूज होणार आहे आणि बेबी शॉवरसाठी दोन्हीसाठी यूज होणार आहे? दोन्हीसाठी। यामध्ये तुम्हाला हे मिळेल, शॉर्ट आहे, बिंदी आहे, हे लॉंग आहे, त्याची विण अतिशय सुंदर आहे आणि वेगळी आहे थोडीशी अशी 3 पदरी वेगळी, खूप सुंदर वाटते। हे कानातले आहे, त्या कानातल्याला वेल वगैरे म्हणजे हे बरोबर हँडल करते, वेट हँडल करतं वेल। आणि हाताचे जे आहेत बँगल्स त्या थोड्या विशेष वेगळ्या आहेत, हे आपल्याला असं ह्याचा लुक देतात नाही का, मोत्याच्या बांगड्यांचे वगैरे डिझाईन असतात प्रॉपर तुमच्या, तर तसे। आणि शिवाय हे वापरण्यासाठी पण इझी आहे की तुम्ही असं ऍडजस्टेबल आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की ही जी डिझाईन आहे ती आपण जे मोत्याच्या बांगड्या वगैरे वापरतो तशी आहे, वेगळी डिझाईन अशी तुम्हाला। शिवाय ब्रायडल कंबरपट्टा आहे, खूप असा मोठा, पूर्ण बेबी शॉवर साठी वगैरे जो लागतो असा असा येईल पूर्ण। वाव, खूप सुंदर आहे। आणि याच्या लटकनसाठी आम्ही पूर्ण रुईचे फ्लॉवर्स वापरले आहेत, जे आता बाजारपेठेत न्यू पॅटर्न मध्ये आलेले आहेत। अच्छा, हे जे आहेत ते हे रुईचे, त्याला रुईचे फ्लावर म्हणतात, छोटे फुलं, हे आता जस्ट नवीन आलेले आहेत। तर ही अशी ब्रायडल असं कड म्हणूया किंवा असं कलेरी म्हणतात याला ऍक्च्युअली। तर ह्या अशा डिझाईन मध्ये देतो, ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन मिळतील। हा असा एक बाजूबंद, 2 बाजूबंद। नाईस, सी
खूप सुंदर. आणि या काय अंगठ्या? ह्या अंगठ्या आहेत, कारण हे कलेरी आहे, मग याला आम्ही असं अंगठी स्पेशल देतो. ह्या ऍडजस्टेबल असतात बरं का अंगठ्या. बघा हे असं ओपन करून तुम्ही हे असं वापरू शकता. म्हणजे कोणाच्याही फिंगरनुसार ती ऍडजस्ट करता येते. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार त्याला. म्हणजे आता याच्यात पण आणि एखाद्याला कस्टमायझेशन हवं असेल तर ते करून कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला. तो पिंक कलर आहे तर कलर चेंज कुठलाही. हे जे स्टोन आहे तर ह्या स्टोन मध्ये तुम्हाला वेगळे कलर मिळतील, स्टोन वेगळे मिळतील. तुम्हाला जर ते मोरपंखाचे हवे असतील तर ते पण स्टोन जाऊन मिळतील. ते आपल्याला हलव्याच्या दागिन्यामध्ये पण तसेच वेगवेगळे प्रकार मिळतात. तसं ह्याच्यात पण मिळेल तुम्हाला. ही जिप्सी पण ही ग्रीन हवी आहे तर ही ग्रीन मिळेल, किंवा ओरिजिनल जिप्सी जी असते ती मिळेल. ओके, म्हणजे सेम सेट तुम्हाला आपण ओरिजिनल फुलांमध्ये पण बनवून घेणार सेम आहोत. सेम सेम इथे आहे का आता? अच्छा, हा आहे ना ओरिजिनल. आता मी शॉर्ट एक करून आणलाय. अच्छा, हे आता फक्त त्यांनी सॅम्पल आणलेलं आहे तुमच्यासाठी रिअल फ्लावर्सचं. पण तुम्हाला सेम यातला कुठला सेट आवडला, त्याच्यात रिअल फ्लावर हवी असेल तर ती सुद्धा मिळणार आहे. वाव, हाच आहे ना? हा, तर ही कलेरी आहे. कमळ आता आलेले आहेत बाजारात नवीन. अच्छा, म्हणजे तुम्ही कमळांचे हार बीर पण बनवत असाल? सगळं बनवतो. लग्नासाठी लग्नासाठी शाल बनवतो, सगळं बनवतो. नाईस. ते नवरीसाठी डोक्यावरची जी असते ना ते पण बनवतो. ती जाळी असते, जाळी, साखरपुड्याची जाळी, हे कलेरी असं सगळं पण चला. वा, मस्त. आता ही आहे रिअल फ्लावर्सची. तर बघा, काही एवढा फरक पण जाणवत नाहीये रिअल आणि आर्टिफिशियल मध्ये. जर तुम्ही लांबून बघताल, जोपर्यंत तुम्ही हातात घेत नाही ना तोपर्यंत तो फील कळणारच नाहीये की रिअल आहे की आर्टिफिशियल आहे. सो बघा, अरे अडकलं. वा, म्हणजे लग्नाचे हार सुद्धा बनवून मिळणार आहेत. अजून एक आपल्याला नवीन गोष्ट कळाली की लग्नाचे जे काही हार लागतात, जी काही नवरीला शॉल लागते फुलांची, हल्ली ट्रेंड आहेत या गोष्टींचे खूप, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या बनवून देणार आहेत. वा, अजून काय नवीन आहे? सगळे आपण ज्वेलरी बघणारच आहोत एक एक करून. सो चला, याच्यापासून सुरुवात करूयात आपण. याची अंगठी वाटतं. हो. तर हा कसला सेट आहे? हा पण पूर्ण सेट आहे, ब्रायडलच आहे. पण ब्रायडल जरी म्हणलं तरी एखाद्याला मॅटर्निटीसाठी पण हे वापरू शकतील ना, त्यांच्या आउटफिट नुसार असे सेट आहेत. हो. वाव. तर आता मी तुम्हाला एक एक सेट आम्ही सगळे दाखवणार आहोत. खूप सुंदर सेट आहे हा सुद्धा. प्युअर व्हाईट आहे. सी, म्हणजे तुमचं मेहंदी झालं, तुमचं संगीत असू देत, किंवा तुम्हाला कोणत्या आउटफिटनुसार कसा हवा आहे. वाव, पूर्ण व्हाईट आहे, खूप सुंदर आहे. जर तुम्ही कोणाचं लग्न, बरं आत्ता अंकिता वालावरकर जी आपली कोकण हार्टेड गर्ल आहे, तिचं जर तुम्ही पाहिलं असेल, तिने जी फ्लावर ज्वेलरी घातली होती ना ती अशीच होती, पूर्ण व्हाईट. तिने येल्लोवर घातली होती आणि सेम तिचे असे झुमके होते. जर तुम्ही पाहिलं असेल, सेलिब्रिटींचे तुम्ही आत्ता लग्न बघा, तुम्हाला अशी ज्वेलरी पाहायला मिळेल. ते लोक अशी ज्वेलरी घालतात. वाव. आणि ती तुम्हाला आता बनवून मिळणार आहे घरगुती. वा. बरं, आपल्या रेंज कशा असतील साधारण ज्वेलरीच्या? आपल्याला 999 पासून ते 3,500-4,000 हजारापर्यंत आहेत ज्वेलरी. हा, ज्वेलरी. हे आर्टिफिशियल मध्ये झालं. आणि रिअल फ्लावर ज्वेलरी मध्ये 2,500च्या पुढे असतील 5,000पर्यंत. 2,500 पासून 5,000. समोरच्याला कोणतं फुल हवंय काय? तर हे झालं सेटचं, ज्वेलरीचं ऍक्च्युअली. हा, तुम्ही म्हणालात शाल हवी आहे. अच्छा, तर त्याचे वेगळे रेट आहेत. शॉलचे, हारचे डिपेंड. आणि जाळीचे वेगळे. म्हणजे साखरपुड्याची जाळी असते ती 1,500 पासून आहे. ओके ओके. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या त्या मंडवळ्या येतील ती जाळीमध्ये. काही आता नाहीये माझ्याकडे, पण मी आता तुम्हाला फोटो की त्याची मुंडवळी वगैरे तुम्हाला हवे असेल त्यात सगळं असतं 1,500 मध्ये. आणि पण शिपिंग चार्ज, जर ते आउट ऑफ पुणे असेल तर शिपिंग चार्ज पडतील. आणि तिथं आर्टिफिशियल जाईल, ओरिजिनल जाता येणार नाही. कारण आउट ऑफ पुणे ओरिजिनल नाही जाऊ शकत. हो, नाही जाणार. म्हणजे पुण्या म्हणजे आपलं विश्रांतवाडी वगैरे इथं कुठेही असू द्या, तिथपर्यंत जाईल. जे वन डे असेल जाण्यासारखं तिथं. पण आज टाकून जर ते उद्या जायचं म्हणलं तर फुलं थोडीशी. अच्छा. आणि त्याची मजा नाही मग ती. बरोबर, तो फ्रेशनेस जाणार, बाकी काही नाही. बाकी मग हे कधीही तुम्हाला मटेरियल मिळेल. पण मला म्हणायचं की हे पण रिअलला म्हणजे रिअल सारखंच वाटतंय तसं बघायला गेलं ना. पांढऱ्याचा फार ट्रेंड, खूप फरक पडतोय व्हाईट मध्ये. हा कुठेही वाटत नाही की हा रिअल नाही. म्हणजे एक लांबून बघितलं किंवा व्हिडिओ तुम्ही बनवणार असाल, काही शूट करणार असाल तर त्याच्यामध्ये अगदी ह्याचा रिअलच लुक वाटतोय. तुम्ही असे आर्टिफिशियल सुद्धा मागवू शकता की ते तुमच्याकडे राहणार आहेत. तुमच्या नंतर मेटर्निटी झालं किंवा वेगवेगळ्या ओकेजनला तुम्ही हे यूज करू शकता. तुमच्या घरातले फॅमिली मेंबर्स यूज करू शकता. हा पण पूर्ण सेट आहे. मला वाटतं हा कंबरपट्टा आहे ना याचा. कंबरपट्टा हा प्रॉपर बघा कंबरपट्टा आहे. वाव, सी.
अशा टाइप मध्ये नाईस. आणि तो कलर असा आहे की तुम्ही कुठल्याही कलरच्या साडीवर जाणार, ऍडजस्ट करू. बरोबर बरोबर. तुमची कोणतीही साडी असू दे त्याच्यावर जाणार, ते उठून दिसणार. येस येस येस. आणि हल्ली असं नाही की नवरीच घालते किंवा मेटर्निटीच्याच महिलाही दागिने घालतात. हल्ली तुमच्या मैत्रिणीचं लग्न असू देत, बहिणीचं लग्न असू देत, तर कलवऱ्या सुद्धा ही ज्वेलरी घालतात. म्हणजे कानातले झाले, बिंदी झाले, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. हल्ली कलवऱ्यांचं सुद्धा आहे ट्रेंड की ते वापरतात अशी ज्वेलरी. आता हा पिंक कोणतं फुल आहे का, रोज आहे? फ्लावर आहे. आता आपण हा जो ब्रायडल सेट बघितला त्याच्यामध्ये हे स्टोन आहेत, तर आता ते स्टोन आहे म्हणजे आपण तिथं फ्लावर पण वापरू शकतो. म्हणजे त्यासाठी ते तिथं एकाच ह्याच्यामध्ये डिझाईन मध्ये किती व्हरायटी आहे. इथे स्टोन वापरलाय आणि इथे हे फूल वापरलंय. किती सुंदर आहे हा सुद्धा. वाव. मी लावल्यावर मी तुम्हाला दाखवते प्रॉपर. तो खूप छान उठून दिसतो. सी मस्त आहे की नाही, खूप सुंदर. हा सुद्धा ब्रायडल आहे फ्लावर मध्ये. अच्छा. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला आई बाबाचे ब्रोच हवे असतील तर ते पण मिळणार. हे त्याच्यातलेच आहे. ही त्याची कलेरी आहे अशी. ओके. म्हणजे तुम्हाला मॅटर्निटीसाठी जे आई बाबाला ते ब्रोच लावतात, आई बाबासाठी ते स्पेसिफिक ते ब्रोच सुद्धा मिळणार आहेत. आणि ही एक वेगळी कणेरीचीच आहे ना, कणेरीच बोलतात ना याला, कलेरी. कलेरी. येस. मग ती सुद्धा पिंक मध्ये आहे. त्याच्यामध्ये पण बघा अशा बँगल्स मिळणार आहेत. मग एखाद्याला फक्त बांगड्या कानातले वगैरे बनवून हवे असतील तर ते बनवून देणार. हळदीसाठी वगैरे कोणी कोणी नाही का असं बाजूबंद आणि कानातलं बिंदी घेतात डझनवरती वगैरे असं, तो देतो आम्ही बनवून असं. आणि एखाद्याला बिझनेस पर्पज साठी दुकानवाला आहे, कोणी आता हे शॉपकीपर्स कोणी बघत असतील, त्याला सेलिंग साठी जरी हवं असेल त्याचे रेट वेगळे असतात. मग ते रेट म्हणजे बल्क क्वांटिटीचे रेट वेगळे, सिंगल पीसचे वेगळे. अच्छा. म्हणजे आता ही होलसेल पण करतात आणि रिटेल पण करतात. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जरी हवं असेल, सेलिंग पर्पज नाही, तुमचं एखादं दुकान असेल, तुमचं पार्लर असेल, तुमचं रेंटल शॉप असेल, तर हे तुम्हाला होलसेल रेटमध्ये सुद्धा मिळणार आहे. आणि सिंगल पीस सुद्धा मिळणार आहे. ही प्रॉपर येल्लो आहे. म्हणजे हे अटॅच आहे ना, म्हणजे इथून बांगडी घालून इथे असं. तर हे बघा ह्याला असं अटॅच आहे छान. हे मला तसं घालून ते ऍडजस्ट आहे ना. हो ऍडजस्ट आहेत सगळे बँगल ऍडजस्ट. तुम्ही कुठल्याही साईजच्या हातासाठी ते वापरू शकता. म्हणजे त्याचं काही टेन्शनच नाही. कोणत्या या साईजची माझ्या साईजची नाहीये. सी हे अशा पद्धतीने. ही हळदीसाठी वगैरे खास पर्पज बनवली आहे की फक्त चोकर, कानातलं बिंदी आणि हातातले बँगल्स असे प्रॉपर. ह्याच्यामध्ये कलर मिळतात, ह्याच्यामध्ये जो पाहिजे तो कलर मिळेल. इव्हन मल्टी कलर सुद्धा. मल्टी कलर सुद्धा. आता पिवळी साडी असेल, हळदीची प्रॉपर ना पिवळी असते, तर आपण त्याच्यासाठी व्हाईट आणि पिंक, राणी आणि येल्लो अशा 3 कलरचं जर केलं तर खूप सुंदर दिसतं. म्हणजे ते खूप सुंदर, खूप मस्त. इव्हन इथं मल्टी कलर पण आहे, त्यांनी एक आणलाय. सो हा असा आहे की तुम्ही याला इव्हन ह्याला पण जाईल आपलं मेहंदी फंक्शन वगैरे, संगीत म्हणजे मेहंदीसाठीच येतो खास. खूप सुंदर आहे हा सुद्धा मल्टी कलर. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कस्टमायझेशन करू शकता, तुमच्या आवडीचे रंग टाकू शकता, सिंगल कलर बनवून घेऊ शकता. टोटली याचा वेगळा लुक आहे. प्रत्येक इथं जे सेट ठेवलेत ना समोर, प्रत्येकाचा लुक वेगळा आहे, प्रत्येकाचा फिनिशिंग वेगळा आहे. आता मग अशी आपण बँगल पॅटर्न बघितला अंगठीला, आता हा बांधायचा पॅटर्न आहे. म्हणजे तुम्ही बांधू शकता. म्हणजे एखादा मेहंदी फंक्शनसाठी मेहंदी घातल्यावर आपण बांगडी घालू नाही शकत, मेहंदी जाते निघते, त्या पर्पजने त्यांनी असा हा टाय करायचा बनवलाय. म्हणजे हा बांधू शकतात. वा. एक खड्यांचंच आहे, पण हा मेखला आहे. याला मेखला दिला, कंबरपट्ट्याऐवजी मेखला. आता कुणाला तरी कंबरपट्टा नको असतो, तर आपण मेखला आवडतो बऱ्याच जणींना, तर मग ते मेखला पण दिलाय. ही कलेरी वेगळी आहे प्रॉपर. हा ना. याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन्स आहेत तुमच्याकडे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारे, हा एक आहे, इथे एक आहे. एवढा सुंदर सुंदर या बांगड्यांचा त्यांनी डिझाईन बनवलेले आहेत. खूप सुंदर डिझाईन्स आहेत, अजून पण आहेत तिथे. सी तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मिळणार आहेत. वाव मस्त. ही याची आहे, ही याची. ह्याच्यात मेखला आहे ना? हो मेखला आहे, लॉंग आहे. त्याचं पण लॉंग वेगळं आहे. ह्याचा लॉंग वेगळा आहे, वेगळा आहे. मध्ये ब्रोच दिलाय, ब्रोच दिलाय आणि डबल ब्रोच आहे त्याला. हा 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 हा. आता मगाचपासून आपण फक्त पेंडेंट पाहिले, आता याला मध्ये सिंगल याला असे ब्रोच दिलेले आहेत. वा. मग याच्यामध्ये आता मेन्सच्या पण असतात ज्वेलरी, ते याच्यासाठी तर ते हलव्याच्या डिझाईन मध्ये. हा तर त्याच्यामध्ये आम्ही जेंट्ससाठी आम्ही ज्या कॉम्बो पॅक ठेवणार आहे मोठा ब्रायडल, तर त्याच्यामध्ये प्रॉपर जेंट्ससाठी एक असं येईल माळ बोललेली, त्याला स्टार येईल. अच्छा. स्टार. तर त्याला एक आता स्टार येईल किंवा असं फुल स्टार चांदणी सारखं फुल येईल. आणि जेंट्ससाठी
अंगठी एकाने विचारली होती मागच्या वेळेस, तर ह्या वर्षी चालले की त्याच्यामध्ये आता माझ्याकडे नाहीये ते अंगठी, तर ते कॉम्बो अजून हलव्याचा सीझन यायचा आहे. हा मेखला आहे, खूप सुंदर. मेखल्याला सुद्धा आम्ही लटकन वगैरे देतो, ते असं इथे कमरेवर खूप सुंदर दिसतं, एकदम युनिक आहे, खूप सुंदर वाटेल बघा. हा मेखला दिलेला आहे. जनरली मी पण कंबरपट्टा बघितलाय, मेखला मी या दागिन्यांमध्ये पहिल्यांदाच बघतेय. किती सुंदर वाटतोय हा, मस्त बघा. म्हणजे तुम्हाला भरपूर चॉईसेस आहेत की तुम्हाला काय हवंय, कसं हवंय. इवन मला वाटतं हे लेअर आहेत तुमचे 3-4 लेअर, एखाद्याला जास्त लेअर हवे असतील, एखाद्याला कमी लेअर हवे असतील, तसं पण होईल ना. त्याच्यामध्ये साधा म्हणले याच्यामध्ये, तर त्या साध्यामध्ये हा तुमचा समोरचा येईल की म्हणजे एकच पेंडल. हा का? त्याला बांगडीला पण स्टोन लावलाय आम्ही, तो वेगळा आहे. हा टोटली वेगळा आहे, म्हणजे तसाच मला वाटला आधी तो पिंक आणि रेड. त्याचा मेखला एकसारखा आहे, पण त्याचं गळ्यातलं वेगळं आहे. आणि बांगडीचा जो स्टोन लावलाय आम्ही बांगडीला पण तो वेगळा. अच्छा, हा असा नॉर्मल मेखला आहे. सी म्हणजे फक्त राऊंड आहे, त्याला लटकन छान दिले होते, असं सुद्धा मिळणार आहे. अच्छा, बांगडी याची वेगळी दिलेली आहे, अशा टाइप मध्ये बांगडी दिलेली आहे. हा एक प्रकार आहे, ऍडजस्ट करायला आहे. खूप छान. आणि फ्रंट बॅक दोन्ही स्टोन आहेत, त्यामुळं मस्तच आहे. आणि इथे सुद्धा दिलंय, खूप सुंदर. सेट. अच्छा, सेटला याला पेंडेंट आहे. खूप सुंदर आहे बघा. वाव, खूप छान आहेत, खूप युनिक. याच्यात पण आपण मग ते फूल किंवा स्टोन, फुलांचे सुद्धा 100 प्रकार आहेत, मी सांगेन तुम्हाला. हो का? अरे बापरे. त्यात म्हणजे याच्यात 100 डिझाईन बनवू शकतात प्रत्येक डिझाईन मध्ये. प्रत्येक डिझाईन हे रोज आहे, मला ते गुलाबाची आहे. गुलाबाची आहे ती. वा. हा सेट इथं पण याला पॅच दिलाय गुलाबाचा. अच्छा, तसं इथं गळ्यात आपल्याला बरोबर छान दिसतो तो. अशा काइंड ऑफ आहे, अशा टाइप मध्ये. ह्याला लॉंग शॉर्ट दोन्ही आहेत का? पूर्ण सेट येतो. अच्छा, हा पण पूर्ण असाच आहे कंबरपट्टा. तो पण तो गळ्यातला वरचा चोकर आहे. हा असा. तो तसा घालता येईल तुम्हाला. त्याला असं गळ्यातला ते गोंडा नाही दिला, कारण आपलं ते गळ्यात घालताना मग ते कम्फर्टेबल होत नाही. कधी आपण आंबडा घालतो, बरोबर, ते जात नाही कधी. म्हणून मग मी सरळ त्याला लेस लावते की तुम्हाला पाहिजे तसं, आणि लेंथ कमी जास्त करता येईल. बरोबर, प्रत्येकाला त्याच्या गळ्यानुसार ऍडजस्ट करता येईल. आणि कधी कधी या गोष्टी आपण सगळं मेकअप रेडी झाल्यावर घालतो, त्यामुळे हेअरस्टाईलमुळे खूप प्रॉब्लेम येतो घालायला. सो त्यामुळे हे बेटर ऑप्शन आहे. हा याचा कंबरपट्टा पण खूप छान आहे. त्याला याच्यात आहे का? हो आहे, लटकन आहे, त्याला लेअर आहेत खाली. ओ, हाच आहे वाटतं कंबरपट्टा. कंबरपट्टा आहे. अरे वा, खूप छान. आणि हा सुद्धा वेगळा कंबरपट्टा आहे, अशा टाइप मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक दागिन्याच्या प्रकारामध्ये त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत, कलर्स आहेत. म्हणजे कंबरपट्टा झालं, बांगड्यांचे आपण वेगवेगळ्या डिझाईन बघितल्या, इवन कानातल्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. लॉंग सेटमध्ये, शॉर्ट सेटमध्ये, त्यातल्या प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला कस्टमायझेशन करता येणार आहे, किंवा अशा सुंदर सुंदर डिझाईन्स मिळणार आहेत. एवढ्याच डिझाईन एवढ्या सुंदर आहेत, अजून तुम्ही काय कस्टमाइज करणार याच्यामध्ये, असं झालंय. खूप छान. म्हणजे फुलांमध्ये तुम्हाला आता हा पिंक झाला, अजून कोणता गुलाबामध्ये कलर आवडत असेल, किंवा व्हाईट सुद्धा मिळून जाईल ना. व्हाईट आहे, बेबी पिंक आहे, कुठलाही केशरी. ह्याच्यामध्ये शेड्सचे गुलाब पण भेटतात भरपूर ना. तो कलर भेटतात. याचा हलव्याचा. आता संक्रांतीला 2च महिने राहिलेत. 2च महिने म्हणताना नाही, शूटसाठी सगळ्यांना ज्वेलरी आधीच लागत असते संक्रांतीसाठी हलव्याची. तर हलव्याची ज्वेलरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा, किंवा प्रत्यक्ष त्यांच्याकडे, त्यांचे मी डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडे, त्यांच्या लोकेशनवर जाऊन व्हिजिट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्वेलरी घेऊ शकता. तुमच्याकडे बनवून ठेवलेले सॅम्पल्स असतात का, फक्त जसं ऑर्डरनुसार तुम्ही कस्टमाइज पण करतो आणि बनवलेले असतात आणि कस्टमाइज पण करतो. आता हा जो हार आहे हलव्याचा, त्याचा एक वेगळा पॅटर्न आहे बघा. अच्छा, खूप सुंदर. तुमच्या लक्षात आला असेल की हा थोडासा वेगळा पॅटर्न वेगळा आहे. आता बाकीचे बघितले ना, त्याच्यापेक्षा हा थोडासा असा वेगळे लेअर आले, स्प्रेड झालेले लेअर आहेत. त्याचं खूप छान दिसतं. येस. म्हणजे प्रॉपर जेव्हा ब्लॅक साडीवर मुली घालतात तेव्हा खूप सुंदर दिसतात. याच्यामध्ये पण फुलं, स्टोन वेगळी पाहिजे ती मिळतील तुम्हाला. अच्छा, हा पण पूर्ण सेट आहे. हे बाजूबंद आहे. ही बांगडी आहे. ओ, याची पण बांगडी छान दिली आहे. सी, खूप सुंदर बांगडी दिली बघा. ह्याचे पण असे 2 लटकन दिलेत त्याला. त्याच्यामध्ये मंगळसूत्र येईल.
ह्या अशा 4 बांगड्या आहेत. 4 बांगड्यांचा सेट मिळणार आहे. सुंदर असे लटकन आहेत, त्याला लटकन सुद्धा युनिक दिले, मंगळसूत्र पण आहे याच्यात. अच्छा, म्हणजे काळे मणी आहेत त्याच्यात, प्रॉपर हलवा वगैरे मंगळसूत्र प्रॉपर आहे ते. अंगठी कानातलं प्रॉपर हा सेट आहे. आणि ही आहे त्याचा मेखला. कुणाला हवं असेल कंबरपट्टा पण देऊ, पण आता सध्या आता आपण सॅम्पल दाखवतोय फक्त. पण तुम्हाला कंबरपट्टा हवा असेल तर कंबरपट्टा मिळणार आहे, मेखला हवा असेल मेखला मिळणार आहे. मेखल्याच्या मी मगाशी तुम्हाला डिझाईन सुद्धा दाखवली, तसा हवा असेल तर तसा सुद्धा मिळणार आहे. फक्त कस्टमायझेशन करताना तुम्हाला किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते, म्हणजे एखाद्या दिवशी हवंय आम्हाला तर त्याच्या किती दिवस आधी ऑर्डर म्हणजे द्यावी लागते? पुण्यात असेल तर 2 दिवस आधी दिली तरी चालते. 2 दिवस आणि आउट ऑफ पुणे असेल तर 4 ते 5 दिवस आधी द्यावी लागेल. 4 ते 5 पेक्षा पण तुम्ही जास्त द्या, कारण ते कुरिअर थ्रू जाणार, पोहोचणार. मग त्या गोष्टी सगळ्या कॅल्क्युलेट म्हणजे बनवायचं 2 दिवस धरा. कारण कस्टमाइज म्हटलं की मग त्याचे लटकन ते नसतं ना आपण बनवत, ज्याला जे पाहिजे ते आणून व्यवस्थित आमच्याकडे. बरोबर. पण त्याचे 2 दिवस प्लस कुरिअरचे 4 दिवस, असं एक 6 ते 7 दिवसाचा वेळ सांगितलंच पाहिजे. तर बघा, ऑलमोस्ट आपण सगळ्या ज्वेलरी मला वाटतं यातल्या दाखवलेल्या आहेत. तर बघितलं म्हणजे प्रत्येक फंक्शनसाठी प्रत्येक डिझाईन यातली तुम्हाला कॉमन नसेल दिसली, प्रत्येक डिझाईन युनिक आहे. हा तर पूर्ण सेट तो खूप सुंदर आहे. यातलं तुम्हाला कोणताही सेट आवडत असेल तरी स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्यांना पाठवा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर देत आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या लोकेशनचे डिटेल्स देत आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांच्या लोकेशनवर व्हिजिट करून तुम्ही सुंदर ही ज्वेलरी ऑर्डर करू शकता. प्राईस तर त्यांनी तुम्हाला सांगितलेलीच आहे. अजून काय काय बनवतात हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणाचं लग्न असेल किंवा कोणाला अशी ज्वेलरी हवी असेल तर तुम्ही नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला, भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू. नमस्कार.